आयज आमी जे गोंयांत अंधाधुंद कारभार चल्ला आनी स्पेशली जमिनींचो तेचेर तुमकां एड्रेस करपाक येयले. आयज सरकार आपणाक जाय ते कायदे हाडटात आनी हे लोकांच्या जनहितान नासतात. आयज हे म्हणटात कितें सांग, जे जमिनी आसात आनी जे जे कोणाचे वारस कोण ना, लिगल हेर कोण ना, ते सरकार कॅप्चर करतले. खंय डेमोक्रेसीन हे जावपाक शकता? डेमोक्रेसीन जावपाक शकता? ही डिक्टेटरशीप जाली. आयज म्हाज्या अर्थान जाल्यार सरकारान शेतां काबार केली. आयज शेतां पुरप इतल्या स्पिडीन चालू आहा, फुडल्या 5 वर्सांक आमकां शेत म्हणटा तें मेळचें ना. आमचे दोंगर नश्ट करून सोडले. दोंगर आमचे कडेन सारके रितीन ना. दोंगरांचेर मेगा प्रोजेक्ट्सांक हेंच्यांनी परमिशनां दिले. फॉर एक्झाम्पल भुतानीचो प्रोजेक्ट जो सांकवाळे येता, आयज जमिनींचो जो रेट आसा तो रेट 40,000, 50,000, 60,000, 1,00,000 पर स्क्वेअर मिटर मेरेन जाल्लो आसा. आनी हो रेट आमी एफोर्ड करपाक शकना गोंयकार. खंयचोच गोंयकार हो इतलो रेट मिडल क्लास जो आहा, जो एक टायमार 300 रुपयान, 400 रुपयान, 500 रुपयान, 1000 रुपयान जमीन घेतालो, ते जमिनी घेवंक शकना. आनी आयज हे सरकार एका वटेन तुम्ही पयलीं पळयलां की जमिनींचे कसले स्कॅम जाल्यात, ते कितलेशे स्कॅम जाल्यात. आनी आयज एसआयटीच्या अंडर तेंची इन्क्वायरी चालू आहा. आनी ह्या पार्श्वभूमीचेर सरकार आतां जेंचो कोण वारस ना कितें ते जमिनी आपूण कॅप्चर करतले म्हणटा. ही दादागिरी जाली. आयज कितलेशे आमचे गोंयकार भाव, कोण लंडन आसा, कोण फ्रांस आसा, कोण अमेरिकेक आसा, की डिफरंट कंट्रीजन आसा, ते आपल्या पोटा खातीर गेल्ले आसा. आयज ते भायर वचपाक कित्याक पावले? तर आमचे सरकार तांकां जॉब दिवपाक फेल जाले, त्यांच्या पोटा पाण्याची व्यवस्था करपाक फेल जाले. सो बरे करियरा खातीर ते थंय गेले आनी थोड्यांक बाबड्यांक हांगा येवंक मेळोंक ना. कितें अशेय कितले लोक आसतले. फाल्यां सकाळी तुम्ही त्यांच्या जमिनी घेतले, डॉक्युमेंटेशन करतले आनी परत तांकां दितना तांकां ते त्रास, आनी त्याच्या मदीं तुम्ही ऑप्शन करून भायल्या दिल्लीवाल्यांक दिले जाल्यार आयज हेच चल्लां. आयज जमिनी कोणाक जाय? आयज जमिनी गोंयकारांक न्हू. हे सरकार आयज जमिनी घेवन भायल्या लोकांक दिवपाक सोदता. मायनिंग काबार करून जाले, बाकीचे सगळे काबार करून जाले. आता हे जमिनीचे लक्ष आहा. आयज हे सरकार जे आहा, हे बीजेपीचे सरकार, यांचं लक्ष एकूच कडे आहा सारको, जमिनी कशे खावपाचे, कोमिलदाद जमिनी कशे खावपाचे. यांचे जे मिटिंगे जातात न्हू, हे गोंयचे जमिनीत काबार करपाचे मिटिंगे जाता. खंय उरली रे जमीन आमचे कडेन? खंय उरली? इरिगेशन कमांडातली जमीन पेडणे तुम्ही कन्वर्ट करून दिली. कोणा खातीर? इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाक. अरे 5 लाख, 10 लाख, 15 लाख जे जागे तुम्ही एट अ टाइम एक स्लॉटान काढून दिता, फुडें आमकां जमिनी आसा खंय रे? आमकां जमिनी खंय आसा? आयज कोमिलदाद जागे तुम्ही इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाक दिवपाक सोदता. थिवीचो प्रकार. सो आयज हे कितें करूं म्हटलें ते आमकां कांय कळना. आनी कोण विचारीत जाल्यार ताका मीठ घालिनात. आयज टुरिझम डिपार्टमेंट पीपीपी बेसिसाचेर जमिनी आयज भायल्या पार्ट्यांक दिता. कोणी रायट दिला हांकां? टुरिझम डिपार्टमेंटाक. आयज जे हॉटेल आसा मिरामार, आमचे मिरामार, ती जमीन ते आता पीपीपी दिवपाक सोदता. असे कितलेशे प्रॉपर्टीज आहा जे पीपीपी बेसीस दिवपाक सोदता. कित्याक? तुमचे कडेन कापासतात ना? सरकारा कडेन कापासतात ना? जाल्यार देवा मरे तुम्ही सरकार चलोवपाक शकना. जे सरकार गलगल्याक पावला, जे सरकार गोंयचे जमिनी राखपाक शकना, ते सरकारान बसपाचे तुम्ही लायकीचेच न्हू. आयज माझे जाल्यार म्हणणे इतले की आयज आमचे जमिनी आम्ही सांभाळून दवरपाक जाय आनी आशेखोर राजकारण्यांक आम्ही बळी पडपाक जायना. हेचेर आवाज उठोवपाकूच जाय. आनी आमी जर आवाज उठयना जाल्यार हे सरकार आमकां जमनींच्या बाबतींत पेजेक लायतले. फुडें गोंयकारांकडे ऐपत नासतली ते जमिनी परत घेवपाची. आनी आयज आमी पळयता की मॅक्झिमम आमच्या जमिनींचेर मायग्रंटांनी कब्जा केलेलो आसा, मायग्रंट बिल्डर लॉबीन कब्जा केलेलो आसा. आनी आयज जे जमिनी स्कॅमान गेलेले आसा ते रिलीज करून त्या पार्ट्यांक दिवपाची गरज आसा. ते टायमाचेर हे जमिनी आपूण कितें लिगल हेल्थ ना कायद्याचो गैरफायदो घेवन हे जमिनी हडप करपाक सोदता. देव बरें करूं. गोवा एचशीट लॉ वो लास्ट असेंब्लीन जी जाल्ली तेन्ना हे बिल घातलेलें आनी आतां ते बिल जे आहा पळय ते एक्ट जाल्लो आसा. गव्हर्नराची सिग्नेचर मेळिल्ली आसा. आतां हो एचशीट लॉ म्हणटा कितें? हो एक लॉ जो हाडलेलो आसा सिंपल हेतून जे कोण गोंयकार एकटो कोण आसलो नाल्यार तो ताजें मरण येता
आणि ताजे हेअर्स जे आसा पळय ते अनआयडेंटिफायड आहा. समज तर भायर आसा नाजाल्यार खंय आसा जाल्यार त्याचो तर कोणूच ना जाल्यार सरकार कितें म्हणटा तेजी जमीन खंय आपल्या पोझिशनान दवरतले. आता प्रोसेस कितें आहा, तलाटी हो आयडेंटिफाय करतलो, मामलेदारा कडेन दितलो, मामलेदार डेप्युटी कलेक्टराक दितलो, डेप्युटी कलेक्टर 7 दिसाचो टायम दितलो आणि 7 दिसाच्या टायमा नंतर ताणें थंयसर प्रोड्यूस करपाक जाय जे कोण हेअर्स आसा नाक आसा म्हणून, आणि ताच्या नंतर डेप्युटी कलेक्टराक पावर दिल्लो आसा की ती जमीन जी आहा पळय ती सरकारा कडेन दवरपाक. आता प्रश्न असो येता की हे जे इंडिव्हिज्युअल कोण असले आणि बऱ्या प्रमाणेन आमचे गोंयकार जे कोविडा टायमार जे स्वर्ग हांगासर सोडून गेले, आयज त्या लोकांक त्यांचे फॅमिली मेंबर भायर आसताले, जाणटी आशिल्ली हांगा येवन लायफ काडलेली तांच्यांनी. ताच्या नंतर आनी खुबशे गोंयकारूय असे आसा ज्यांची प्रॉपर्टी अजून पर्यंत त्यांचो डिस्प्यूट चालू आसा, तांचे कडेन अजून पर्यंत मेळ्ळेले ना. आर्कायजान गेले जाल्यार ते डॉक्युमेंट्स पिनलेले आसात, दुसरे डिपार्टमेंटान वयता जाल्यार डॉक्युमेंट सारखे ना म्हणून अजून पर्यंत केसी चालू आसात. सो आज जेन्ना कोणूच तुमकां तेजो हेअर्स ना जाल्यार सरकार म्हणटा आपल्या कडेन दवरतलो आणि फुडल्या 10 वर्सांनी खंय मागीर तांकां ते कोणाकूय दिवपाकूय शकता. फुडल्या 10 वर्सांनी वो कोणाक दिवंकूय शकता. म्हणल्यार आज सरकारा कडेन विचारपाची एकूच गजाल आहा, जेन्ना हे लोक कोविडा टायमार झुजताले आणि तांकां व्हेंटिलेटर मेळनाशिल्लो, तुम्ही तांकां व्हेंटिलेटर प्रोवायड करपाक लागून शकले ना, पूण आयज ते मेल्या उपरांत त्यांची जमनी वाडप करपाक लागून तुम्ही मुखार सरले आसा. प्रश्न असो येता की आज तुम्ही हो प्रोसेस करता पळय, आमचे गोंयकार पोटाक लागून अक्रॉस द वर्ल्ड गेल्ले आहा आणि ते लास्ट 10 वर्सां 15 वर्सां थंयसर आसा, आपले काम करता, मदीं केन्ना येता आनी वता. म्हणल्यार आयज जरी तर तुम्ही हो प्रोसेस केल्लो आहा जाल्यार फाल्यां सकाळी तांकां येवन हांगासर पहिली गजाल म्हणटा ती आपले हेअर्स फायंड आउट करचे पडटले. थोड्यांची आज्याची आहा, जाणट्यांची जमीन आहा, आज्याची पणज्याची आहा. म्हणल्यार आज एक कळून येता की 450 वर्सां पोर्तुगीजांनी राज्य केले गोंयच्या जमनीचेर, पूण त्यांच्यानी जेन्ना सर्वे केलो पळय त्या सर्वेन फूल पोर्तुगीजाची जमीन म्हणून बरयलें ना. थंयसर मार्किंग्स आज पर्यंत सुद्धा आमचो बहुजन समाज आहा पळय आर्कायजान वयता आणि थंयसर ते नांवां अमके कडेन रोयतालो, अमके कडेन आसलो, अमके कडेन हे बहुजन समाजाची नांवां सुद्धा थंयसर दिश्टी पडटा. म्हणल्यार पोर्तुगीजाच्या टायमार 450 वर्सां जमीन जी आहा पळय ती सरकार आपल्याकडे करूंक शकलो ना पोर्तुगीज, आणि आयज वो सरकार जो 10 वर्सांनी ही जमीन कोण ना कोणाचो कोण ना जाल्यार ती जमीन आहा पळय ह्यो 10 वर्सांनी आपल्याच्या नांवार करूंक मेकळो जाल्लो आसा, आपल्याकडे पोझिशनान. म्हणल्यार सरकार आयज दोंगर काबार करून मेकळे जाले, आयज मादय विकून मेकळे जावपाची आसा, कोळसो हाडून मेकळे जाल्ली आसात, रिव्हर नॅशनलायझेशन करून दर्या विकलेले आसात. आज उरलेल्यो प्रॉपर्टी ज्यो कोणाचो नजर पडोंक ना ते टॉर्च मारून हे प्रॉपर्टी सोदपाक लागलेले आसात. आणि आज जेन्ना तांकां कळून येतलो, डेटाबेस मेळटलो की बाबा अमके अमके लोक हा तांचे कोणूच ना, तेन्ना ते म्हणटले गव्हर्नमेंटा कडेन पावयतलो. हांव सरकाराक विचारूंक सोदतां, अश्यो कितल्योश्यो प्रॉपर्टी पर्वरी एरियेन स्पेशली आमकां कित्याक केसीस आयिल्ल्यो लोकांच्यो भायरसून येताले आणि पर्वरी थंयसर पळयल्या उपरांत 10 वर्सांनी येयल्या जमनीचेर आनी दुसरोच प्रोजेक्ट येयल्लो आहा. म्हणल्यार जे मनीस हांगासर असल्यो जे मनशांचे कोणूच ना ते लिस्ट तेंचे कडेन सरकारा कडेन ऑलरेडी आहा. कित्याक हे पॉलिटिशियनाचे जे एजंट भोंवता पळय, लँड डिलर्स भोंवता पळय, तांकां ऑलरेडी खबर आहा कोण कोण कोणाचे आनी कोण ना ते. आता हे जे तेंच्यांनी फ्रॉड करून विकलेले आहा पळय ऑलरेडी तेंचे कितें. आयज तुम्ही म्हणटले नॉन हेअर्स आसा थंयसर आहा जाल्यार थंयसर ऑलरेडी तांकां मेळटलो की बाबा तो फ्रॉड करून नाल्यार कितें करूं. प्रश्न आता असो येता की तुम्ही जे आयज हो बिल काडलेलो आसात, जो मनीस कोण ना जाल्यार अरे फाल्यां सकाळी जर तर कोणाक ती प्रॉपर्टी अबंडंट आसा खंय ना जाल्यार ती बरें एका आमचे ओल्ड एज होम आसा
जे जे कोण एक्चुअली पळोवपाक गेल्यार फिजिकली चॅलेंज लोक आसा, ओल्ड एज होम आसा, कितले कोणाक कोण ना तांकां तरी मेळत जाल्यार बरें. पूण हे सरकाराक कित्याक आमी भियेल्ले आहा? हे सरकार प्रॉपर्टी आयज होलसेलान विकपाक लागलेले आहा. सो आयज जी प्रॉपर्टी कोणाच्या नांवान ना, हेर्स ना तेजे हांगासर, त्यो आतां विकपाक काडपाचे आतां प्रोजेक्शन्स केल्ले आहा की ह्यो सगळ्यो लिस्ट काडपाचे कोण कोण आहा ते. आनी हे लिस्ट कोण करतलो? तलाटी. म्हाका एक सांग, वो 4-5 दीस 4-5 म्हयन्याचो तलाटी तुका गांवाचे कितें कितें आहा ते डॉक्युमेंटेशन सांगूंक शकतलो? तलाटी तूं म्हाका सांग, आज तुमी पळयला सेक्रेटरी कसो बायस आसता तो पंचायतीन, आनी हे तलाटी काम करतले आनी तलाटी सांगतले की बाबा खंयच्यो खंयच्यो प्रॉपर्टी आहा पळय ती, म्हणल्यार हेतून क्लियर कट बाय जातले. आनी म्हाका एक सांगले, जे भायर आतां लंडन कॅनडा आनी बाकीचे देशांनी जे आमचे लोक गोंयकार आहा तांकां कितें कळटले? कशें ऑब्जेक्शन घालपाचे? म्हणल्यार हेतून क्लियर कट कळयले आसात. हे आयज पोर्चुगीज पासपोर्ट करता पळय लोक आनी वता पळय, तांकां दवरपा खातीर तांकां जॉब दिवपाक शकना. कित्याक ते गेले जाल्यार तेंच्यो प्रॉपर्टी उरला त्योय कब्जा करपाच्यो, अशें तेंचें इंटेन्शन आसा. आनी हे इंटेन्शन जे आहा पळय तेका ऑब्जेक्शन जावपाक जाय आशिल्लें. वो बील जो आहा पळय लास्ट असेंब्लीन, म्हाका दिसता जानेवारी लास्ट असेंब्ली जाल्ली ती जानेवारीन तर हो बील डिस्कस जाल्लो आनी जानेवारीन तर हो बील त्या असेंब्लीन पास जाला, जाल्यार बाकीच्या सगळ्या पॉलिटिकल पार्टींनी, ऑपोजिशन पॉलिटिकल पार्टींनी हो मुवमेंट कित्याक करूंक ना? ते हांगासर वचसर कित्याक रावले? गव्हर्नराकडे वचसर सिग्नेचर जेसर आतां आमकां 2 दीस पयलीं पळयलें जाल्यार ऑलरेडी जालें. आनी त्या टायमाचेर बाबूश मोन्सेरातान कितें म्हणिल्लें, म्हणजे की हे बिल जर कोणाक दुसरे फावटी ऑब्जेक्शन घालपाक फुडल्या असेंब्लीन डिस्कस करुया म्हणून. जाल्यार हे जे बिल पास जाल्ले ऑलरेडी गव्हर्नराकडे कशें पावले? म्हणल्यार आमचो इंटेन्शन सारको ना जालो. पहिली गजाल म्हणटा ती 33 आमदार रुलिंगान आहा, ऑपोजिशनाक आवाज ना, आनी ऑपोजिशनाक तर थंय आवाज ना जाल्यार भायर तरी आवाज करपाक जाय, भायर मुवमेंट जावपाक जाय. 40 कॅन्डिडेट घालतले म्हणून सगळे पॉलिटिकल पार्टी आपूण सांगता, जाल्यार हे गोंयकारांक, जे गोंयकारांची जमीन आहा ते गोंयकारांक लागून काम कोण करतलो? एक सुद्धा प्रेस कॉन्फरन्स कोणाचेच खंयचेच पॉलिटिकल पार्टीचे कित्याक लागून जावंक ना? लास्ट 6 म्हयने पर्यंत कित्याक लागून जावंक ना? हे प्रश्न करपाचो गरज आसा. आनी म्हाका दिसता आमी एक्टिविस्ट जाल्यार ह्या बाबतीन ह्या इश्यूचेर ओगी रावपाचें ना. एरिसाचो टॉपिक हो इम्पॉर्टंट आहा. आमचे वारसदार म्हणजे जे आमचे गोंयचे जाणटे पणजे, तेच्या फाटल्यान जे भुरगे जे आमचे आसा ते तेंच्यांनी एक शपथ घेवची पडटली की सरकारान जे बील जे हाडलेले आहा आनी वयता गव्हर्नर जो गेल्लो आहा सायन मारून, तरी म्हाका तरी दिसता ते गोंयकार नासले. गोंयचो जो जमिनीचो भाग जो आसा, जमिनी बद्दल जे पळोवंक गेले जाल्यार भाऊसाहेब बांदोडकर जेन्ना गोंयचो चीफ मिनिस्टर पयलीं आसलो तेन्ना तेणी स्टार्टींग आमकां गोंयकारांक जमिनी आयडेंटिफाय केल्ल्यो. फॉर एग्जाम्पल तुमकां हांव सांगूंक शकता, संजीवनी सहकार कारखानो, परत मागीर जुवारी एग्री केमिकल्स, जी जुवारी फॅक्टरी आहा, जुवारी इंडस्ट्री आहा, ती व्हडली जमीन आमकां आयडेंटिफाय करून दवरलेले. आमी एक गोंयचे वारसदार, आमकां गोंयकारांक जमीन जाय म्हणून. त्योच जमिनी सरकारान आयज कोणाक दिले, कशे दिले, कित्याक लागून दिले, हे गोंयच्या जनतेन हेचेर मातसो अभ्यास करपाक जाय. हांव मुद्दम आमी जे आयज भाव, आमचे गोंयकार भाव जे आयज सगळे आमी एकठांय जाल्लेले आयज गोंयकारांक लागून आमी एकठांय जाल्लेले आसा. कित्याक हो टॉपिक जो आहा खरोखरच विधानसभेन कोण घेतलो, रुलींग घेतलो तर म्हाका दिसना. रुलींग घेतलो जाल्यार काल बीजेपीन तुमी पयला आसतले की एक जज जेन्ना ऑनरेबल कोर्टाचो आसता तेन्ना डिसिजन घेता आसतना जेन्ना कितें आमी फाल्यां क्रॉस करपाक आसता, एडवोकेट दोग जाण जर आसता तेन्ना जज तांकां घेवन हे करिना, कॉन्फिडन्सान घेयना. जज न्यूट्रल आसता, जज तेंचे काय आयकना, तूं आपल्या समोर उलय म्हणटा. काल आमी रुलींग पार्टीचो आमचो सभापती बाब तवडकर तेंच्यान काल मिटिंगेन आसलो. हेजेरसून समजपाक जाय आमचे गोंयचे विधानसभेन कितें जातले ते. टॉपिक इम्पॉर्टंट जो आसा हो खरोखरच आयज आसा तो तुमकां हांव ब्रीफ करता. इम्पॉर्टंट कितें आसा न्ही, गोंयचो लँड रिकॉर्ड, गव्हर्मेंट ऑफ गोवाचो इन्स्पेक्टर ऑफ लँड अँड सर्वेज तेंचे कडेन लँड रिकॉर्ड आसता. गव्हर्मेंट ऑफ गोवान कितें केलां, लँड रिकॉर्ड्स तेंचे कडेन सांबाळपाक जायना म्हणून तेंच्यांनी एक प्रायवेट लिमिटेड कंपनी GL गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड तांकां तो भाग दिलेलो आसा. आनी ते लँड रिकॉर्ड आमच्या गोंयान नॉर्थ गोवा आनी सावथ गोवा इतके 12 तालुक्यांतले प्रत्येक मतदारसंघात तेंच्यांनी GL गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड तांकां एप्लाय करपाचे जमिनीचे प्लॅन, जमिनीचे फॉर्म्स, जमिनीचो डिक्लेरेशन फॉर्म 114 फॉर्म आनी सर्टिफिकेट, सो सगळे हे तेंचे कडल्यान घेवपाचे. कोणा कडसून? GL कंपनी कडल्यान घेवपाचे.
GL कंपनी कितें करता, लँड रिकॉर्ड्स गव्हर्नमेंट ऑफ गोवा कडल्यान घेता, आपल्या कडेन दवरता आनी आमचे गोंयचे भाव जे आमचे एप्लिकेशन जे करतात ते काडून तांकां दिता. आतां मेन इम्पॉर्टंट भाग जो आसा, आतां GLाक जेन्ना आमी रिकॉर्ड जेन्ना दिलो सगळो गव्हर्नमेंट ऑफ गोवा कडेन, आतां गव्हर्नमेंटान चाल खेळयली. तांकां दिना फुडें GL कंपनीन कितें केलें, प्रत्येक घरान गेले ते आनी ह्या घरान कोण रावतात. आतां फॉर एग्जाम्पल हांव म्हापशेंचें दिता. म्हापसा म्युनिसिपालिटीन तेंच्यांनी कितें सांगलें की प्रत्येक नगरसेवकान हो जे कोण GL कंपनीचे कोण येतले सर्वे करपाक तेंच्यांनी घरान वचून रिकॉर्ड घेवपाचो. आनी फॉर एग्जाम्पल म्हाज्याच घरान हांव जर रावना आनी घर आमचें मोडोंक पावला, शेजारी विचारता घरान कोण रावता काय म्हणून, तो GL कंपनीचो कोण कॉन्ट्रॅक्टर जो आसता तो बरोवन रिकॉर्ड काडटा घरान कोणूच रावना म्हणून. तो रिकॉर्ड तयार करतले आनी गव्हर्नमेंटाक दितले. आतां गव्हर्नमेंटान कितें तकली यूज केल्या, एक तकली यूज केल्या की ह्या घरान कोण रावना, तलाठी थंय वयतलो काडटलो आनी हे गव्हर्नमेंट ऑफ गोवा करतले. आनी फाल्यां सकाळी हे सगळे अशे अख्ख्या गोंयान भोंवतले आनी लॅक्स ऑफ स्क्वेअर मिटर जमीन काडटले आनी गव्हर्नमेंट आपल्या कडेन दवरतलो. दीस लँड्स कम अंडर गव्हर्नमेंट ऑफ गोवा. आतां उरता, आतां रामान सांगलें, शंकरान तेच सांगलें की आमचे गोंयचे भाव अख्ख्या वर्ल्डान खंय खंय तरी कामाक गेलेले. आज जर एक 40 वर्सां पयलीं कोण जर गेलो आनी त्या घरान जर कोण आनी घर मोडोंक जर पावला, ते घरान जर कोण थंय गेलो न्हू, तेंचे कोण तरी भुरगीं आसतली, नातरां पोत्रां आसतली, तांकां गोंयांत कितें जालां हें खबर ना. हे प्रमोद सावंत हुशार तकलेन तुमकां खबर आसतलो. तेंचे कडेन फाटल्या दिसांनी गव्हर्नमेंट ऑफ गोवान एक बार्देस तालुक्यांतलो एक मामलेदार तेंच्यांनी सस्पेंड केलो, एक डेप्युटी कलेक्टर सस्पेंड केलो. कित्याक लागून केलो, 5-5 लाख स्क्वेअर मिटर जमीन डेप्युटी कलेक्टरान वांयगण करून तेणी कोणा नांवार केल्ली. परत आनीक तो मामलेदार म्हापसा तेका सस्पेंड केलो. कित्याक लागून सस्पेंड केलो, SITचे अंडर जमीन घट धरली. 100 नंबर ऑफ हंड्रेड्स ऑफ नंबर कोणी कोणी जमिनी तुमकां खबर आसतली, कोणी कोणी SITन कितें कितें भानगडी, कोणी कोणी जमीन डुप्लिकेट पेपर केल्ले, ते सगळो रिपोर्ट प्रमोद सावंता कडेन आसा. अभ्यास केलो तेणी. आतां आमी हेचेर उपाय कितें करपाचो, उपाय करता म्हणजे कितें केलो उपाय, हे सगळो लँड रिकॉर्ड तांकां मेळ्ळो. आतां जवळ जवळ हांकां 12 ते 15 लाख स्क्वेअर मिटर जमीन जर मेवळी, हे काडटले आनी आपलें नांव घालतले आनी चला या रे म्हणटले PPPच्या अंडर ही जमीन कोणाक दिवया. PPPच्या अंडर तुका 40-50 वर्सां परत ते जमीन तांकां दिली ती. आनी तो जो मनीस जेन्ना लंडनासून येतलो किंवा अमेरिकेसून येतलो, ऑस्ट्रेलियासून येतलो, खंयचे डिफरंट कंट्रीसून जेन्ना गोंयांत जेन्ना येतले, आमचे चला आमची कोर्टान घालया रे गव्हर्नमेंटान अशें केलें म्हणून, तो बाबडो हांगा म्हातारो जावन मरतलो. तो कोर्टान झगडटलो कितें. ह्यो जमिनी ज्यो आसा न्ही, आमकां खरोखर सरकाराक सांगूंक करता की सरकारा वांगडा जे मामलेदार आसा, सरकारा वांगडा जे तलाठी गव्हर्नमेंट लेवलीन जे काम जे करतात, खरोखरच गोंयच्या लोकांचे लँड रिकॉर्ड जे आसा तुम्ही पळयता आसतले. मामलेदाराच्या ऑफिसान जर वचात, खंयचे वचात तुम्ही, माट्रीज बुक जो आसा, माट्रीज जो बुक आसता न्हू, पावडर जाल्लेली आसा. पावडर तुम्ही रेकॉर्ड पळोवंक शकना, इतल्यो पेजीस पिड्ड्यार जाल्ल्यो आसा. परत तुम्ही आर्किओलॉजी डिपार्टमेंटान वयशी जाल्यार बुक जर सोदून काडची जाल्यार तेंची इंक जी आसा, पावस पडना फुडें आमचे केन्ना घरान पावस पडलो काय ना, आमची बुकां भिल्ल्या उपरांत दुसरे वर्सा आमी बुकां पळोवपाक बरयल्ली आसता न्हू, इंक स्प्रेड जाल्लेली आसता, कांयच आयडेंटिफाय जायना. हे सरकार आमचो लँड रिकॉर्ड जर सांबाळूंक शकना, तर आमचे हेरसाची जमीन जी आमच्या पांयांनी म्हणजे आज्या पणज्यांनी आमकां जमिनी जी दवरलेली आसा, हे कोणाक लागून दवरलेली आसा, प्रमोद सावंताक लागून दवरलेली आसा. तेजे जे मनीस दिल्लीसून येवपाचे आहा, गुजराती मारवाडी, तांकां लागून दवरलेली आसा काय कोणाक लागून दवरलेली आसा. ह्यो सरकारान जे ऑपोजिशन जे आहा किंवा रुलिंगेन जे कोण आसा, तुम्ही रुलिंगेन काल शाळा घेतली मरे तुम्ही कशें उलोवपाक जाय म्हणून, ह्या जमिनीचे बद्दल प्रत्येक गोंयकारान जे MLA जे निवडून दिलेले आसा तेंच्यांनी हेजेर आमकां भासाभास जाल्लेली जाय. आणि ही जमीन जी म्हणटा न्हू, आमची जमिनी ज्यो आसा, ह्यो जमिनीचेर तुम्ही कितें करतल्यात. तुमकां आमी तुमच्या मॅनिफेस्टोन बरयलेले नासले की जमिनी ज्यो आसा ह्यो आमच्यो, हे आमी कोण ना जाल्यार दुसऱ्या नांवार करतले म्हणून, ह्यो बरयलेले नासले. बरयले कितें आसले, 3 सिलेंडर फुकट दिता म्हणून बरयले आसले. 3 आमच्या महिलांक दिता म्हणून सांगलेले ते बरयलेले आसले. आनी कसली फॅसिलिटी दिता म्हणून सांगलेले ते तुम्ही करूंकूच ना. आनी येयले शेवटी जमिनीचेर. गोवा स्वतंत्र जाल्या उपरांत भाऊसाहेब बांदोडकरान आमकां शाळा बांदून दिल्ल्यो. शाळा बांदले प्रायमरी स्कुलांत. तुम्ही बारीक वचून पळया प्रमोद सावंतान कितें केलां ते सांगता. मुद्दम तुका प्रेस करून कंपाऊंडाच्या भितर व्हडले व्हडले टॉवर बसयल्यात. आणि आयज तो सांगता भुरगे मोबायल पळयतात म्हणटा. अरे तू कंपाऊंडाच्या भितर जेन्ना टीव्ही टॉवर जे सॉरी मोबायल टॉवर जर बसयल्यात, ते भुरग्यांक ते जायनात राव, ते टॉवर ते कंपाऊंडा भितर बसयला मरे. आणि तू सांगता लोकांक मोबायल पळोवं नाका म्हणून, तू इन्सिस्ट करताय मोबायल टॉवर थंय घालपाक. हेजेरसून गोवा गव्हर्नमेंट जो प्रमोद सावंता कडेन जे तेजो तकलेन जो विचार जो आसा न्हू जमिनी बद्दल तेणी काडून दवरपाचो. आणि मेन गजाल आमकां सांगपाचें कितलें आहा की गव्हर्नमेंटान आमकां आमचे हेरसाक लागून कितें केलेलें आहा. वारसदार म्हणजे आमी
आम्ही गोयचे प्रत्येक जण ऑपोजिशन असून किंवा रुलिंग असून यांच्यानी आपल्या जमिनी लागून खंयचे खंयचे MLA कितली जमिनी घेतल्यो आपणाक, तांकां जमिनी कश्यो येयल्यो. हांव ते बी विचारून करता गव्हर्नमेंट ऑफ गोवाक. आयज पोर्तुगीज गेल्या उपरांत पोर्तुगीज हांगासून वचना फुडें एका मनशा कडेन 50 लाख स्क्वेअर मीटर जमीन, 1.5 कोटी जमीन त्यांच्या नावार कशी येयली. इन्स्क्रिप्शन ना, डिस्क्रिप्शन ना, कांयच ना. गव्हर्नमेंटाकडे जे जमीन व्हडले मालक पोर्तुगीज सोडून गेल्या उपरांत आयज इन्स्क्रिप्शन ना, डिस्क्रिप्शन ना, आनी आमी आर्किओलॉजी डिपार्टमेंटान सोदता आमी जर जमीन विकूंक गेले तुमचे सगळे घेवन या म्हणटात, पण तो रिकॉर्डूच आमचे कडेन उरचो ना. आमचे कडेन रिकॉर्डूच जर ना, आमी आमचे हेस वारसदार जे आसा कोणी जावं, आमचे पत्रकार भाव आसतले, तेंचे जमिनी आसतल्यो, कोणी जावं ते आमी तुम्ही विचार करात गोंयकारांनी, पत्रकार भाव असो, मिनिस्टर असो, गव्हर्नर असो, जज असो, एडवोकेट असो, कोणी असो, हो जो सरकारान जो आयज जो विषय जो हाडलेलो, नोटिफिकेशन जे हाडले आनी बिल जे पास करून केल्लेले आसा ती हे तुम्ही कित्याक लागून केल्लेले आसा. आनी परत उलयता वयता आतां परत हांव एक टॉपिकाचेर उलयता. कोमनीदादची जमिनी काल कोमनीदादच्या बॉडीन काल सरकाराक सांगला की आमी तुमकां जमीन दिवचेच ना, आमी फुडल्या कोर्टाक वयतले. प्रत्येक जण मनीस कोर्टान कित्याक लागून वयतलो. पण आमचे कडेन अभिमान आसा, आमचे कडेन स्वाभिमान आसा. आमची कोमनीदादची जमिनी हे गोंयकारांक लागूनच दवरलेले आसा. मायग्रंट येतले, मायग्रंट जेन्ना गोंयान जे येतात तेन्ना धंदो करपाक येतात. आमच्यो जमिनी तांकां दिवपाक ह्या पंचान, सरपंचान किंवा आमदारान तांकां तुमकां पोसपाक धरूंक ना, मतां मारपाक धरूंक ना. हांव तो मावेन कितें सांगूंक करता. 30 वर्सां पयलींचे लोक हांगा येयलेले आसा. 30 वर्सां पासून ती निवडून येतात. ह्याच मतांची निवडून येता मरे तूं. कोणाच्या मतांची निवडून येता तूं? ह्याच लोक जे मायग्रंट जे तुका मतां मारतात तेजेरूच निवडून येता. आमकां म्हणपाचें कितें आसा, भायरसून कोण कर्नाटकासून कोण येतले, UPसून कोण येतले आनी तुजे कॉन्स्टिट्यूशन घराक कोमनीदादचे जमिनीचेर बांदतले आनी ताका लागून आमची कोमनीची जमिनी तुमकां काडून दिवपाच्यो MLAक लागून. तुम्ही तुमची मतां तयार करतात मरे, पण आमकां गोंयकाराची जमिनी, आमचे वारस आमकां जी जमिनी आमच्या पणज्यांनी दवरलेली आसा ही गोंयकारांक लागून दवरलेली आसा. ते तरी आमची जमीन सांबाळून दवरुया. हो टॉपिक इम्पॉर्टंट आसा. थँक्यू. रामा, एक तुम्ही ते गोवा एक्सशीट फॉरफिचर अँड बॉनिफाईड वेकन्सी ऍक्ट 2024 हो तो कोट केला ना तुम्ही डिस्कस करू. हय, आता रिसंट जो आता इट इज बिकॉज इट इज अ नोटिफाईड ऍक्ट. तेतून तुम्ही एक मेन्शन केले 7 डेजाचे. दॅट ऍक्च्युअली इज 1 year. ते जस्ट टू क्लॅरिफाय, you mentioned 7 days. No, when the bill was put up in the assembly. No, bill. Right now the act is 1 year. Within 1 year they are supposed to get back. Okay. Okay. And secondly, it is 10 years as mentioned. Correct na? 10 years and it will be in possession. No, when the bill proposed केल्ले पळय त्या टायमाचेर त्यांच्यानी 10 वर्सांचो टायमिंग ड्युरेशन आशिल्लो. 10 वर्सां नंतर ते सेल करपाचे. इट इज नॉट अबाउट दिस. 10 वर्सां पोझिशनान दवरपाची. Normally कशें आसता बेसिकली. No, just for the record, I just wanted to mention because it was live everywhere. We want to mention it is 1 year. Within 1 year, people are supposed to claim, and after the claim, it is 4 months within the decision to be taken. ते तुम्ही mention करता. पळय, कोमलीदादीचें कशें आसा की आतां जवळ जवळ पुर्तुगेज येवचे पयलीं गांवकारी सिस्टम आशिल्ली आनी ताजे नंतर कोमलीदाद. आनी कोमलीदाद ही वेवस्थीत चलताली. आनी कोमलीदादी कोण आसताले? जाणकार आसताले, जोणकार आसताले, गांवकार आसताले. आतां कोमलीदाद ही एक प्रकार जालो, पण ताजे बरोबर जी देवस्थान आसताली, मागीर चर्चीच्यो प्रॉपर्टी आसताल्यो, तांकां वेवस्थीत तांची बॉडी आसताली, ताजें एडमिनिस्ट्रेशन आसतालें आनी हें अशें करून वेवस्थीत चलतालें. जेन्ना गोंय मुक्त जालें तेन्ना सुद्दां इतली सरकारां आयली, तेन्ना इतली सरकारान कोमलीदादीचेर कसोच हात घालूं ना. कित्याक कोमलीदाद ही लोकांची जमीन, लोकां खातीर जमीन आनी लोकांच्या कल्याणा खातीर जमीन. पूण आज आमी पळयतात की कोमलीदादीच्या वयर गव्हर्मेंट आपलो शेक गाजोवपाक सोदता. ही बरोबर गोश्ट न्ही. कित्याक कोमलीदाद सुद्दां चलोवपाक कोमलीदाद फीस दिता गव्हर्मेंटाक आनी त्या प्रमाणे गव्हर्मेंटाक भरपूर फीस मेळटा कोमलीदादी कडेन. पण आज जो प्रकार जाला की कोमलीदादीक टेक ओवर करपाक सोदता गव्हर्मेंट, तर म्हजी एक अपील आसा सगळ्या जाणकारांक, जे आमचे जाणकार आसात, गांवकार आसात, एडमिनिस्ट्रेटर आसात, वेगळे वेगळे अक्रॉस ज्यो पळय कोमलीदादी आसात गोंयांक, त्यो तुमी एक जायात. तुमची जी बॉडी आसा ती सगळ्यो आख्ख्या गोंयांक एक जायात. गांवकारांक एकठांय करात, गांवच्या लोकांक एकठांय करात की जमीन जी पळय आसा ती तुमच्या ताब्यांत उरपाक जाय. जावं ती चर्चीची जावं ती मागीर देवळाची जावं मशिदीची जावं, वेगळे वेगळे स्वरुपान ज्यो वेगळे वेगळे इन्स्टिट्यूशन आसात त्या प्रमाणे आमी जमनी सांबाळून दवरल्यात आज पर्यंत आमच्या लोकांक लागून. पूण सरकारान त्यो वयर समज ताबो घेतलो जाल्यार सरकार तुमकां खबर आसा
की इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड PPP आनी अशे वेगळ्या वेगळ्या स्तरांतल्यान आतां जमण्यो विकपाक सोदता, भायल्या लोकांक विकपाक सोदता. कित्याक कारण गव्हर्मेंटा कडेन आनी कांय ना विकपाक, फक्त जमण्योच आसात. तर हांव अपील करता की आमचे जे एक्टिविस्ट आसात, जे कोण आसात ते तुमचे बरोबर रावतले फाटी. कित्याक जमीन ही आमचें अस्तित्व. समज म्हणटा जमीन ना जाल्यार आमचे कडेन आनी गोंयकार म्हणून म्हणपाक कांय उरपाचें ना. जशें बर्डे बाबान सांगलां की बाबा गोंयच्या 1971 जे पळय सर्वे जाल्ली ताचे नंतर खंयचेच लँड रिकॉर्ड्स म्हणटा ते ना. सो आमी म्हणटात की बाबा लँड रिकॉर्ड जे पळय सरकारा कडेन ते तुमी साबूत करात आनी मागीर कशें कितें गव्हर्मेंटाक कशें कितें कायदे करपाक जाय ते लोकांक विचारात. सो I appeal to all the Komlidad attorneys, president, गांवकार, जाणकार की तुम्ही एक जायात अक्रॉस गोवा आणि एक मोठे एज्युटेशन करात. तुम्ही आता MLA आणि याच्या मिनिस्टरांचेर डिपेंड रावू नाकात. ते आमच्या हक्क आणि अधिकाराक आणि जमनीक लागून केन्नाच झगडपाचे नात. ते सगळे मिळून आता खावपाक सोदतात, विकपाक सोदतात. सगळ्यांक लास्ट एक मेन इम्पॉर्टंट, आम्ही राहेल त्याचे घर कसेल तशी जमीन म्हणलेले बरोबर. आणि हांगासर कितलेशे भाडकार जे आसा, ओके, ओनर जे आसा ते ह्या संवसारान ना, खंय एकले असले आणि ह्या संवसारान ना. त्या हितून त्या प्रॉपर्टीन अजून पर्यंत टेनंट जे आहा पळय ते रोयता. आता तू डॉक्युमेंटेशन तर विचारले न्ही, त्या टायमाचेर डॉक्युमेंटेशन दवरपाक आमचे लोक शिकलेले नासले. आता फाल्यां सकाळी तू जेन्ना हेर गेलो म्हणजे तेजे कोण ना म्हणून सांगतलो म्हळ्यार ही प्रॉपर्टी तुम्ही आपल्या नांवार करतली आनी ताणें मागीर कितें करपाचें. तो टेनंट आशिल्लो पळय ताणें कितें करपाचें. तुमचे कितले एफर्ट्स जाले ते टेनन्सी केसीस आहा पळय ते क्लियर करपा लागून कितलो एफर्ट्स घातलो तुम्ही काय घालूंक ना. म्हणल्यार हो घातक फक्त जे गोंयकार भायर आसा पळय तेंकाच न्हू, हो घातक जो आहा पळय इवन हांगासर जे गोंयकार आसा जे टेनंट म्हणून आहा नाजाल्यार तेंची टेनंटाचेर नांवां लागोंक ना, अजून पर्यंत केसीस पेंडींग आहा. तो हेर जो आसा पळय बेसिकली तो हेर तर सद्या प्रेझेंटली तो भाडकार आहा नाजाल्यार कोण ओनर आहा तो तर कोण ना जाल्यार ताचो हेर कोण येयलो. जर तर डिक्लेअर हें जालां जाल्यार बाय डिफॉल्ट टेनंटांक वयतले आनी जर तर ऑलरेडी टेनंट म्हणून डिक्लेअर जावंक ना जाल्यार ही वील बी द ओनली पर्सन. सो टुमॉरो गव्हर्मेंट वील से दॅट देर इज नो प्रोविजन. तो कोण ना म्हणटलो मागीर आपूण वी आर द ओनर ऑफ द प्रॉपर्टी, वी वील टेक इन टू द पोजिशन. सो हेतून हो कायदो जो काडलेलो आसा हेतून कंप्लिटली घातक कायदो हो. आनी दीस इज नॉट गोइंग टू सेव गोवन्स लँड. आता यांच्यानी कायदो जो काढला पळय तेतून सकल स्टेटमेंट बरयल्ले आहा इट इज फॉर प्रोटेक्शन. म्हणल्यार कोण लँड ग्रॅब करता खंय हें करता, पूण लँड ग्रॅब करता म्हणून तुम्ही कितें तुमचे कडेन दवरूंक सोदता. लँड ग्रॅब करता जाल्यार तेका कायदो आसा ना थंयसर, तेका लॉ आसा, तेका एक्ट आसा. तूं कितें आनी तेका क्रिमिनल चार्जीस हें करपाक मेळटा. यू डू नॉट टेल अस दॅट यू आर गोइंग टू प्रोटेक्ट द लँड आफ्टर सरकारान आपल्यो जमनी कितल्या कडेन विकल्यो ते सांगपाची गरज आसा. कितले युनिव्हर्सिटी गोंयान विकल्यो ते सांगपाची गरज आसा. कोमुलदाद लँड कितल्यो सरकारान दुसरे प्रोजेक्ट करपा लागून विकल्यो ते सांगपाची गरज आसा. मागीर IIT जी जावपाची आसली वाळपय आतां सांगेर आयला आनी आतां काणकोण गुणयता ते ती लाखांनी स्क्वेअर मिटर एरिया जी आहा पळय ती कोणाची. ही सरकार म्हणटा आपली, कोमुलदादाची लँड म्हणटा आपली. म्हणल्यार हेतून आमकां क्लियर कट कळटा की सगळे गोंयकार जितले गोंयकारांची प्रॉपर्टी अजून पर्यंत नांवार जावंक ना, तेंचे कडेन डॉक्युमेंटेशन ना, थोडे हांगासर वचून भायर सेटल जाल्ले आहा पूण ते म्हणटा की बाबा आमी गोंयान वयता तेन्ना आमी प्रॉपर्टी चॅक करतलो. बाबा तशें टायम उरलेलो ना. सद्या गोंयान हाजी व्हडली चळवळ जे भशेन ती भशेन सांगली ती भशेन चालली आहा. वी वील मेक शुअर जर तर सरकार करिना आणि सरकार तर फेल जालो आणि ऑपोजिशन तर या वॉइस रेज करपा लागून फेल जालो, वी विल टेक द इनिशिएटिव्ह इन द विलेजीस अँड वी विल मेक शुअर दॅट एव्हरीवन इज नोन. हो कायदो जो आहा पळय तो स्क्रॅप जावपाक जाय. दिस इज नॉट गोइंग टू सेव गोवास लँड एट ऑल. ओपोजिशन हेजेर वॉयस आउट कित्याक करना अशें दिसता तुमकां. ओपोजिशना विचार आतां असेंब्लीन भायर सरून येतले पळय आतां ओपोजिशन सद्या प्रेझेंटली लिपालिपूय खेळटा. सद्या तेंच्यांनी वांगडा येवन तेंच्यांनी 7 जाण तरी ते आसा न्हू ते वांगडा येवन तेंच्यांनी हेजे असेंब्लीचेर डिस्कशन जावपाक जाय आशिल्लें आनी वांगडा येवन डिस्कशन जाल्यार मागीर ती असेंब्ली न्हय रे. नाजाल्यार फायदो कितें असेंब्लीचो. 15 दिसाची असेंब्ली जी आहा पळय प्रोडक्टीव तर जावपाक जाय जाल्यार आयज म्हाका एक कळना तुम्ही सगळे जाण एकठांय येवन थंयसर स्पिकराक क्वेश्चन कित्याक लागून करपाक येना. स्पिकराक क्वेश्चन करपाक तूं वचून बसोंक कसो शकता. यू कॅनॉट बी बायस्ड.
सो आज हे प्रश्न हा पळय हांव रिक्वेस्ट करता ह्या मिडियमाच्या बाबतींतल्यान हो प्रश्न जो हा पळय लँडाचो विशय जेन्ना येतलो रेव्हेन्यू डिपार्टमेंट जेन्ना आसतलो त्या हांकां जेन्ना लोक भायर सरतले MLAs भायर सरतले तेन्ना विचारपाची गरज आसा की बाबा तुमचो से लास्ट असेंब्लीन जाल्या उपरांत बिल पास जालें मागीर तुमी जालें ओगी काम जालें तुमचें बिल पास जालें काम जालें ताका हांगा रेमिडी भरपूर आसा न्ही देर आर सो मेनी रेमिडीज बिल पास जालें म्हणजे आमी सोडप ना यू हॅव टू टेक द प्रोटेस्ट बरोबर प्रोटेस्ट कोणी केला खंयच्या पॉलिटिकल पार्टीन प्रोटेस्ट अजूनपर्यंत केल्लो ना क्वेश्चन सुद्धा केल्ले ना मेमोरंडम सुद्धा दिले ना गव्हर्नराकडे सुद्धा केल्ले ना हेच्या बद्दल डायरेक्ट गव्हर्नर हा पळय तो पयलीचो गव्हर्नर सायन मारता पयलीचो गव्हर्नर मारला न्ही सायन मारता आनी आमकां डिक्लेअर करता की बाबा असेंब्ली पयली जाले ऑलरेडी हो एक्ट जालो म्हणून सो हू इज गोइंग टू ट्रेस सी डोंट मेक मॉकरी ऑफ दी असेंब्ली डोंट मेक मॉकरी ऑफ दी असेंब्लीज पॉवर असेंब्लीन गेले भाशणां केली तितले पुरते जायना when you come back you need to follow up with the bills you need to sit down with the bills where it has been reached if the bill is going to governor why have you not approached the governor